हॅनिले हॅनिले पियर बीचवरती आलो आपण. चला आपण आता इथे पार्किंग केली आहे. आपण हॅनिले बीचवरती आलो आहोत. चालत चालत जाऊया आपण आता. निघालेत ते पुढे. इथे भरपूर बोटी दिसत आहेत. ओहो, तिथे सँड आहे, व्हाईट सँड. किती सुंदर व्ह्यू दिसते. वाव, बघितलं ते डोंगर, त्याच्यातनं पाणी निघतंय. दाखवू का? हे बघा धबधबा, हे बघा. हो, सुंदर. वाव, खूप सुंदर दिसला का तुम्हाला? हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे ना. हे बघा, फार छान. काय करतात हे बघा, सगळ्या त्या डोंगराचा फोटो काढतात ते. नीला गस्ती धीरज. हे बघा, बापरे कसं पोहतात ते. किती घाण पाणी आहे रे हे. चला उभं राहा आणि इकडून एक घेऊ असं. पाणी दिसतंय हा आम्हाला इथे आल्यावर. हे बीचचं वेगळंच दिसते, म्हणून इथे बोटी आहेत. पाणी जास्त नाही म्हणून इथे. का केलं कुठे दुकान काय केलं? नाही, ते आपण असे छोटे बोट केलं होतं ते नाही का, 1 तासाच्या अंतरावर. 1 तासाच्या अंतरावर. याचं पाठीमागचं वाटतं ते. हॅनिले पियर, हॅनिले पियर बघा, हॅनिले पियर, हॅनिले पियर बघा, हॅनिले पियर. किती सुंदर दिसतंय. वाव, (1892 मध्ये म्हणजे पुन्हा बनवलं. हे बघा, पाऊस पडला ना, हे बघा एक खड्ड्यांमध्ये असं पाणी साठले. हे बघा, इंडियासारखी एक गोष्ट दिसली. पाऊस पडला ना, या खड्ड्यांमध्ये पाणी साठले. दिसलं का? चला जाऊया. हॅनिले पियर कसं वाटलं तुम्हाला? हॅनिले पियर आवडला का? As they treated your ancestors. या ठिकाणी एक व्ह्यू पॉईंट आहे. आपण आता या ठिकाणी कार पार्किंग केली. या ठिकाणी असे वेगवेगळे पक्षी बघायला मिळतात आणि पाठीमागे हा व्ह्यू खूप सुंदर दिसतोय का तुम्हाला?
तर या ठिकाणी हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला? Turn right onto Willie Road. Arrived at Princeville Center. I think. It's a sign. I think this is the. This is the beach one. Oh, this is. चला प्रिन्स विलेज सेंटरला आलो आपण आता नेक्स्ट स्पॉटला. प्रिन्स विलेज सेंटर दाखवते. हे बघा, अच्छा 1820 दिसते का तुम्हाला? हे बघा 1820चं आहे हे बनवलेलं. ओके, हे प्रिन्स विलेज सेंटर जे आहे ना ते 1820 मध्ये बनलेलं आहे. बँक ऑफ हवाई, हे बघा बँक ऑफ हवाई पण आहे बाजूला. हे बघा बँक ऑफ हवाई दिसलं का? हो, सगळा हा एरिया तो प्रिन्स विलेज सेंटरचा आहे. ओके, इकडे काय रेस्टॉरंट आहे असं? पप्पाला ते आवडतं ते. म्हणजे हे बांधकाम तेव्हाच असं म्हणायचं 1820 आहे बांधकाम. अलोहा रेंटल. हे बघा हे पिंक कलरचे पर्पल कलरचं सुंदर. पूर्ण राऊंड मारून आलो बस सेंटरला. विंडो शॉपिंग. You can't take me anywhere. Now we're gonna bump heads like a comedy act. Yes. How much? They're all $80. घेऊ का ते अंगठी? हे पूर्ण सेंटर आपण फिरून आलो. चला बाहेरूनच फिरू आपण आता. आईस्क्रीमचं इथे What? Marlin? Marlin. You got the Marlin? इथे पण आईस्क्रीम आहे बघितलं का? I think. Wait, I need to see his face to know. I don't know their names. The only ones I actually हे know are नाही Jason इथे Louis. कोणचं आहे ना. Sketch.
हे बघा, प्रिन्सिल व्हिले ॲट हॅनिले. हे बघा डिरेक्टरी आहे इथे, आणि काय काय इथे शॉप वगैरे त्याचं इथे या ठिकाणी आहे. हे बघा. अच्छा, एवढं मोठं मार्केट आहे. फूडलँड एंट्रन्स. अरे इथं आपल्या घराजवळच आहे. हा? आणि इतक्या लांब गेलो आपण. हे बघा, ओरिजिनल मोचे असं असतं ते मोचे आईस्क्रीम. ए नॉन व्हेज आहे का ते? नॉन व्हेज आहे? नॉनव्हेज नाही आहे त्याचे. राईस नाही बनवला, फ्लावर राईस नाही बनवला. हो ना, राईस आहे. राईस, फ्लावर, मश. एक हे घेतलं अगस्तीने. मुलांनी एक घेतलं. हे बघा, एवढं मोठं हे मार्केट आहे. आमच्या रिसॉर्ट जवळच आहे. खूपच मोठं आहे आणि आम्हाला माहितीच नाही. मी म्हणूनच म्हटलं प्रिन्सिल व्हिले सेंटरला जाऊया, काय आहे बघू तरी या. मी सगळं शोधून काढते आणि मला ते बघायचं असतं. आणि आता त्याने अगस्तीने एक हे घेतलं. लगेच नीलला सांगतो कार्ड घेऊन ये. म्हटलं की आपण टेक्सासमध्ये काय आपल्याला काही इथे काही घ्यायचं आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते इथले आता फूड वगैरे काय काय आहे. हवाईमधले फूड वगैरे बघूया आपण. चला. हे बघा, हे केक, हवाईमधले केक. वाव, रंगीबिरंगी रंगीबिरंगी. मला आवडतात रंगीबिरंगी. इथे सगळे कलर दिसतात त्यात मला. हे बघा, कपकेक कसे बघा, किती सुंदर. फुलं 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 छान आहेत ना. हे केक बघा, बीच वगैरे. आणि हे काय, हे काय बघूया आपण. रेनबो केक आहे, रेनबो. डबल लेअर कुपिया $14. हे सगळे केक आहेत, भरपूर प्रकारचे केक आहेत. बघितले का? हे बघा, हवाईमधले केक. हा चीज केक दिसतोय. सगळे वाव, हे बघा, इथला फूड बघा. हे बघा, हॉईनमधलं फूड पण दाखवते मी तुम्हाला वेगवेगळं. बघा तुम्ही या ठिकाणचं. इथे डाळ मिळते का? डाळ मिळते का? आईस्क्रीम. हे बघा, इथल्या प्राइसेस बघा. हो. ए बिस्किट वगैरे बघ किती महाग आहे. चिप्स किती बघ जरा इथे. पिल्या चिप्स $40 आहे. अरे बापरे, $55 ऑफरमध्ये $40 आहे. शॉपिंग पॅड घेऊ. हे बघा, $64 आहे शॉपिंग पॅड. हो, हे बघा फ्रूट.
वॉटरमेलन घ्यायला पाहतो. नाही तर भेंडी बघते मी. काकडी नाही की इथे. घे ना. जास्त आहेत का खूप? काकडी नाही दिसत इथे. बापरे, भेंडी किती महाग आहे बघा. एवढीच भेंडी, एवढंच पॅक आहे हो भेंडीचं. हे बघा, बघा सगळं भाजीपाला हे सगळंच आहे. हे वॉटरमेलन घे ना. कितीला आहे? पायनॅपल बघा किती पायनॅपल आहेत. ढीग आहे. एवढे पायनॅपल नाही मिळत टेक्सासला. एक दोन असतात तिथे ढीग आहे. पण हे पण LB वरती आहेत. हे असे तोडून आणतात तेव्हा हिरवे आणतात. हे बघ, तोडून आणतात तेव्हा हिरवे, नंतर हे असे येलो होतात. चिप्सचं पॅकेट कितीला आहे का बाबू? बघ चिप्सचं पॅकेट कितीला आहे? कोणता पाहिजे चिप्स? आपलं गरमीत येते नाही, $6 छोटे छोटे चिप्सचे पॅकेट. ते बघा, हवाईमध्ये मँगो पण आहे. हवाईमध्ये हे मँगो, स्ट्रॉबेरी, आवाकाडो बघितलं आपण. भरपूर बघितलं, भरपूर मोठे. ते बाईला म्हणे मुगाची डाळ आहे का? ती म्हणे पूर्ण म्हटलं. हे बघा इथे सगळे बीन्स आहेत. ह्या डाळी आहेत इथे. लेंटिल म्हणतात त्याला डाळीला. ओके, लेंटिल. इथं मसूरची आहे. ब्लॅक आय पीस म्हणतात त्याला. काय चवळीला? ब्लॅक आय पीस, ब्लॅक बीन्स. हे बघा, हा पण चवळीचाच प्रकार आहे. ब्लॅक बीन्स हे जास्त वापरतात. चला, मुगाची डाळ नाही आहे इथे. डाळ नाहीच आहे, मसूरचं आहे. अख्खा मसूर आहे. आणि राजमा. मुगाची डाळ नाही आहे. तिला म्हटलं मुगाची डाळ आहे का दाखव. लेंटिन. चला, खूप मोठं आहे हे मार्केट कावीमधलं. हॅनिले मधलं हे मार्केट. हे बघा, टूथपेस्ट घेतली, वॉटरमेलन घेतलं, गाजर घेतलं, प्लम घेतला. चला, शॉपिंग केली मुलांनी. खाऊ घेतला, खाऊ. चला आता घरी जाऊ. हे बघा, हे आवडलं का तुम्हाला? हे फूडलँड मार्केट आवडलं का? काय कुठे हे? प्रिन्स विले सेंटरचे इथे. हे असं वाटलं तुम्हाला हे प्रिन्स विले सेंटर आवडलं का? इथे त्याची हिस्ट्री पण आहे याच्यावरती. ओके, तिथे मी आता फोटो काढला. हवाई. चला, आता वाजलेत 6:30. म्हणजे किती? आता वाजलेत 6:30. आपण आता जाऊया घरी, म्हणजे रूमवरती जाऊया आपण आता. आवडलं का मुलांना तुम्हाला हे सेंटर? या सेंटरमधला कोणता भाग आवडला रे? सगळं आवडलं. छान. टरबूज घेतलं मी, वॉटरमेलन घेतलं, कलिंगड. तुम्ही काय म्हणतात त्याला? कलिंगड म्हणतात, टरबूज म्हणतात, वॉटरमेलन म्हणतात. ते पण घेतलं. मला आवडतं खूप. सगळ्यांनाच आवडतं आमच्या घरात. छोटं घेतलं पण
टेक्सासमध्ये आणतो ना आणि 10-10 किलोपेक्षा जास्त मोठं, तसं नाही. ते बघा नीलने पकडलं हातात. चला जाऊया. चला बाय बाय करूया आपण आता प्रिन्स विलेज सेंटरला. अरे बापरे. There's a gate coming. अच्छा हे बघा आमच्या रिसॉर्टच्या बाजूलाच घर आहेत म्हणून ते मार्केट वगैरे सगळं जवळ आहे. आपण आपला resort करायचं सुरू करायचं. Have fun trying to find parking. Get the backpack. चला आपण पोहोचलो रिसॉर्टच्या ठिकाणी. खूप छान दिवस गेला आपला. चला जाऊया. हे असे 2 टर्टल आहे. इकडे हे असे दिसलं. चला Get the backpack and get the water bottles as well. ए माझं हे कुठे गेला गॉगल. वाजून नाही. See, I'm holding a water. ए गॉगल राहिला ना तिथे. चला परत. डोळ्यावर Mommy, keep on the dirt. अरे देवा. चला चला आपण पोहोचलो रिसॉर्टच्या ठिकाणी. खूप छान दिवस गेला आपला. चला जाऊया. हे बघा किती सुंदर फुलं आहेत हे. खूपच सुंदर. हे बघा खूपच सुंदर दिसतंय. मस्त. हे बघा किती सुंदर दिसतंय. तर आता आम्ही आलो ना घरी, तर धीरज म्हणे हे बघ इथे रिसॉर्ट पडलं, हे झाडाला किती फ्रूट आलेत बघ म्हणे जाऊन. तर म्हणून मी आता बघायला आले. तर खूपच फ्रूट आहेत. हे बघा हे फ्रूट बघितले झाडांचे. हे बघा किती मोठे मोठे फ्रूट आहेत. दिसले उंच झाड. या झाडाचे फ्रूट बघितले. परत दाखवू. खूपच सुंदर. 7:08 झालेत. अजून 1 तासांनी बहुतेक सूर्यास्त होईल असं वाटतं. रिसॉर्टमधून तर आपल्याला सूर्यास्त दिसणार नाही. हे बघा हा रिसॉर्ट खूप मोठा आहे. रिसॉर्टचा एरिया. हे बघा. चला सनसेट बघायला आलो होतो आपण. गेला ढग आले. सनसेट बघायला आलो होतो, ढग आले. हा ते बघा ते लोक दिसत आहेत तिथे उभे असलेले. बघा अगस्तीन. हो ना पण नाही ना काही. अच्छा इथे फिरायला यायला पाहिजे सकाळी चालत. यांना उठवायला पाहिजे का झोपा काढतात. हो इथे घर आहेत सगळे. हे बघा उशीर झाला आम्हाला यायला. ढग आलेत. हे बघा
हे बघा कावे हॅनेलेमधले लोक राहतात तिकडे. घर आहेत ना, मोठे मोठे घर आहेत, छान दिसतंय. हे बघा आणि आता समुद्र बघा. अथांग सागर म्हणजे धीरजला म्हटलं अरे मी सकाळी ना समुद्राच्या इथे जाऊन आली, समुद्र बघून आले आपल्या रिसॉर्टच्या पाठीमागून. तो म्हणे कुठे मला दाखव. मग मी त्याला म्हटलं तिकडे, आणि त्याने मला ते झाडाचं फ्रूट बघायला पाठवलं. आणि नंतर मी रिसॉर्टच्या रूममध्ये येऊन बसले. तो आला म्हणे सनसेट बघायला जाऊ. मुलं आधीच आलेली होती, तर आम्ही येईपर्यंत ते झालेलं सनसेट. आणि ढग पण आलेले, पूर्ण काही सनसेट बघितलंच नाही. आणि खूप मोठं रिसॉर्ट. अरे बापरे, मला माहितीच नाही इथपर्यंत आहे. किती एकरमध्ये माहिती नाही होतं ते विचारेल मी उद्या ऑफिसमध्ये. पूर्ण रिसॉर्टची टूर करायला म्हणजे पूर्ण एक दिवस लागेल. चला, आज आपल्याला सनसेट बघायला मिळालं नाही. चला जाऊया आता रूमवरती. आणि तुम्हाला आता समुद्र पण दाखवला आणि आजूबाजूचं पण सीन दाखवला. हे बघा परत एकदा बघा किती सुंदर आहे. इथे हे पण सनसेट बघायलाच आलेली माणसं सगळे. खूप सुंदर. चला जाऊया. तुम्ही बघाल तेवढं कमीच. ओके नाही. हे बघा दिसले का चांदू मामा. हे बघा हे हवाईमधील छोटंसं मिठाचं शेकर आणि ब्लॅक पेपरचं. अगदी क्यूट आहे. एवढंच आहे. भातुकलीतल्या खेळातलं असतं ना तसं. हे बघा. आणि त्याला असे ब्ल्यू टॅग आहेत. हे काढले की ते ओपन होणार. हे बघा हे असं चिकटवलं. हे बघा त्याचे होल चिकटवलेत. हे बघा हे बघा असा गोल आहे. म्हणजे होल जे आहेत ना तिथे ते होतं. आता हे सुरू. आणि मग हे एक काढून घ्यायचं. हे बघा असं बाहेर काढायचं. वाव. त्याचं एक किट पण आहे. असं लावायचं याच्यात फिट होतं. हे बघा याच्यात घालून ठेवायचं. मस्तच आहे. मला खूप आवडलं हे. हे बघा हे प्रवासात पण घेऊन जाऊ शकता तुम्ही. तर आता हे पायनॅपल घेतलंय ना, तर अगस्तीला म्हटलं घेऊन ये. तर आपण हे आता पायनॅपल वरती घालूया मीठ आणि थोडासा ब्लॅक पेपर पण घालूया. अगदी टेस्टी लागेल. या ठिकाणी पायनॅपल आहे ना, यावरती आपण आता ब्लॅक पेपर घालूया थोडंसं. मध्ये मार्केट आहे तिथे आम्ही गेलो होतो. टरबूज वगैरे घेऊन आलो आम्ही. चला यावरती पण मी मारते. हे छान वाटतं. टरबूजवरती पण छान लागतं हे मीठ घालून. रोज कुठे काढतो आपण. वा आता आनंद घेऊया आपण याचा. मस्त. गोड आहे कलिंगड. आणि हे बघा हे पण आणलं आम्ही. प्रिन्स विलेज सेंटर ना तिथे एक मार्केट आहे मोठंसं. तिथून हे आणलंय विकत. यांनी दोघांनी खाल्लेले दिसत आहे. त्याची पण टेस्ट घेऊया. हे असं आहे मऊ मऊ. हे बघा राईसपासून बनवलंय असं तो म्हणाला. हे बघा राईस पुडिंग खाल्ल्यासारखं. आतमध्ये हे असं आहे. दिसलं स्टफिंग. आवडलं अगस्तीला. त्यांनी आधी खाल्लेलं मोची चांगलं त्याच्यापेक्षा. अच्छा मोची आहे. राईस बनवलेलं. अच्छा हे मोची आहे. राईस पासून बनवलेली मोची.